घसरली चप्पल 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 घसरती. अरे आता डोंगरावरती आणि डोंगर चढणार आहोत. इथून तुम्ही पाहू शकता. आणि तिकडे जाणार आहे. तिकडे चिव आहेत. तिकडे जाणार आहोत आपण डोंगरावरती चढून. आणि तिथं फुलांची झाड आहेत ती बघण्यासाठी आपण हे डोंगर चढतोय. मला चढायला येते का नाही कोणास ठाऊक. आता बघूया आपण. अरे 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 मोबाईल ठेवू द्या मला. काय हा चढलोय आपण डोंगर. पाहू शकता तुम्ही डोंगर चढत चाललोय आपण. हो घसरली चप्पल 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 घसरती. काटेत का चप्पल घसरती ना माझी. हेच घसरगुंडीच होणार आहे माझी आता. नको मुरमाचे दगड आहेत. हो काटे आहेत की. कसं गेले बरं तुम्ही. धरा बरं माझं शीट करा. बंद करते परत घ्या. चालू मग कधी करा. हे कसलं आहे. अयो कुठली फुलं म्हणत होता तुम्ही. कुठे आहेत फुलाची झाड. कसली भारी फुलं येते ही ना. वाव खूपच भारी फुले आहेत. मला तर खूपच आवडले ते. हा वास पण लय भारी येते. कशाच आहे का त्याच आहे कोणाच ठाऊक नाही. वेगळंच आहे. इथं पण आपल्याला इथं पण झाडं लावायला येऊ शकतात. लय भारी वास येतोय हे का नाही. जांभळाचं झाड लावायचे. जांभळाचं इथं. आणि हे कशाचे आहे ते कोणाच ठाऊक झाड. चला बरं तिथं जाऊ आपण. याचो मला जंगलात फिरायला लागते. हो काय चिवून आम्ही चाललोय आता इकडं. चिवूनने कुठलं तरी झाड बघितलंय आणि ते मला दाखवण्यासाठी नेत ते. आणि इतकं भारी वाटतं इकडं तुम्ही पाहू शकता. असलं भारी वाटते ना. रोज जरी आम्ही फिरायला आलो ना तरी खूपच भारी एरिया. आणि शूट करण्यासाठी तर लयच भारी एरिया. सांगण्याची गोष्ट म्हणजे ही फुलं जी आहेत ना पूर्ण अशी खाली आलेली आहेत. तिथून अशी इथपर्यंत काही तर मला ती फुलं लय आवडलेली आहेत. बघू आता हे कोणतं झाड दाखवतात मला. कारण ते आले होते आईन बरोबर. आम्ही चढलोय घाट. तो चढता येत नाही तरी कसं तरी घसरगुंडी खेळत परत खाली आलो. परत वर चढली पडली तरी का तर म्हणलं शूट होईल म्हणून. इकडं पण लय भारी वाटतंय. मला तर खरंच खूप आवडले रील्स काढण्यासाठी. आता इथं रोजच येणार आहे. स्टँड आणायला लावले. आता स्टँड आणलं की नाही रोजच इथं येणार आहे. इथं एवढं भारी आहे ना त्याच्यामुळे कशाच आहे हे. काटे काटे आहेत भरपूर असे. सांगता येणार कशाच आहे ते ना. एवढंच वेगळं झाड आहे ना मोरांसाठी. त्याच्यामुळे तर मोर इथं येतात ना. तर वारुळ का काय. फुलं लय भारी. इकडे पण फुलं आहे ती छोटी छोटीशी लय भारी वाटते फुलं. इकडं कानिपनाथचं मंदिर आहे दूर वरती. बाबा म्हणत होते की कानिपनाथला जायचं. काय ते गारगोटी एवढी मोठी घरी आहे की. आता आणली एवढी गारगोटी घ्या आपल्याला. हाय की घरी एवढी मोठी गारगोटी आणली ग त्या दिवशी गावलेली. इथं पण फुले कुठं त्याला मला नाही माहिती. मी आपलं चालली तुम्ही म्हणतात तुम्हाला माहिती आहे. इथलं तुम्ही म्हणाल तिकडे येऊ आम्ही. चला आम्हाला फक्त दाखवा एरिया. फुलं खूप. इकडं पण सगळी तीच फुलं आहेत. हीच फुलं भारी वाटतात. उलट हीच फुलं यायला पाहिजे. तर आपण गुलाबाची फुलं पण लावू शकतो. फुलं ना मग काय ते भारी दिसतो एरिया. हिरवा निसर्ग हा भोवतीने खूप भारी वाटतंय खरंच. निसर्गरम्य वातावरणासाठी शूट करण्यासाठी खरंच खूप भारी आहे. सपोर्ट भेटाय पाहिजे तसं मला. मी खरंच खूप भारी शूट करणार आहे. मॉनिटाईजची वाट बघते मी. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी.
मॉनिटाईज झाला की मी खूप भारी भारी रील्स काढणार आहे. पण अगोदर पाहून घेते इथे की आपल्याला रील्स काढण्यासाठी शूट करण्यासाठी कुठं कुठं जागा छान छान प्रकारे आहेत, हे मी आधी बघून घेण्याचा. काय कोणाचं घर? मुंग्यांचं घर. मुंग्यांचं आहे का सापांचं आहे, वारुळांचं आहे? मुंग्यांचं हे आहे, मुंग्यांचं घर. शिव म्हणतात मुंग्यांचं, मला पण वाटतं हे मुंग्यांचं आहे, वारुळाचं नसेलच. एक सुद्धा प्राणी दिसत नाही आपल्याला, मोर वगैरे असं. कुठे घर? अजून किती नाही त्याला. मामाने पण करायला लागले काल. मामाने पण मला लय वर चढवलेलं काल घाटावरती. येत एक सेकंद मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा वास येतोय बरं का ह्या फुलांचा. मला खरंच खूप फुलं हे आवडलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर आणि सगळीकडे हे पांढरी शुभ्र अशी फुलं आलेली आहेत. आणि हा एवढा मस्त निसर्गरम्य वातावरण आहे ना, शूट करण्यासाठी, रील्स काढण्यासाठी खूप भारी. तुम्हाला पण शूट करण्यासाठी, रील्स काढण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. ब्लॉग व्हिडिओ काढायचा असेल तरी तुम्ही येऊ शकता. आणि हो का ह्या साईडला आपला बंगला आहे इथे. आणि हे पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आहे. डोंगर चढून वर आलेलो आहोत, पडलो आहोत, तरी पण शूट करण्यासाठी आलेलो आहोत. आणि एरिया एकदा समजण्यात आला ना आणि एकदा रस्ता पडला ना तर आम्ही वरती येऊन शूट करू शकतो. हा निसर्गरम्य असा. कुठं सापाचं घर आहे? छान आणि स्वच्छ सुंदर आहे, कुठं सुद्धा घाण नाहीये. तुम्ही पाहू शकता, एवढं भारी वाटतंय का नाही की बस. हॅलो फ्रेंड, चाललोय आता आपण खाली उतरायला. आता काय जमणार नाही, कारण वर चढतानाच गुडघं फुटत आले. आता उतरताना काय माहित किती भारी भारी झाड आहेत, खूप मोठी मोठी झाड आहेत. पांढरी फुलं पण लय भारी आहेत, त्या फुलांचा वास पण लय भारी येतोय. नुसतं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे का नाही. तुम्हाला आवडेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल की किती भारी असं डोंगर आहे आणि किती मस्त मस्त अशी झाड आहेत ती. चला बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.